मिरजेत नशेखोरांचा धुमाकूळ. एसटी कंडक्टरवर हल्ल्यानंतर पोलिसावरही चाकूने वार. नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मार्केट यार्डसमोर नशेच्या अवस्थेतील तरुणांनी एसटी बस अडवून कंडक्टरसोबत वाद घालत त्याच्यावर मारहाण केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दाखल झालेल्या पोलिसावरही हल्ला करण्यात आला. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने वार झाल्याने तो जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार मार्केट यार्डसमोर काही तरुणांनी एसटी बस अडवून ती थांबवली. त्यानंतर कंडक्टरसोबत वाद घालत त्याच्यावर मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता संबंधित तरुणांनी पोलिसाशी हुज्जत घालत चाकू हल्ला केला. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याचे समोर आले असून त्यात तो जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मिरज शहरातील सार्वजनिक ठिकाणी वाढत्या नशेखोरीचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा घटनांवर कठोर कारवाईची गरज व्यक्त होत आहे. अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा. चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट करायला मात्र विसरू नका. आज साधारणतः 9 वाजता एक इन्सिडेंट घडला आहे. त्याच्यामध्ये 2 इसम होते जे त्यांचे एस टीशी भांडण चालू होतं. त्या भांडणाच्या वेळेला आपले बीट पेट्रोलिंग करणारे कोंडीबाज सरगर आणि त्यांचे दुसरे साथीदार हे दोघंही तिथे पोचले आणि जे भांडणं करणारे होते त्यांना या दोघांना अडवायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्यापैकी एकाने हा चाकू मारला, आमच्या एका पोलिसावर हल्ला केला, ज्याच्यामध्ये त्याच्या उजव्या बरगडीच्या खाली एक जखम झालेली आहे. सध्या त्याचा ट्रीटमेंट ही ICUमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटलला चालू आहे. दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया, गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे ही महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन करत आहे.